काय काकू, इंग्लिश स्पीकिंग कुठपर्यंत आलंय हा? गोकर्णानं विचारलं. अरे तुझी काकू आता फाड फाड इंग्लिश स्पीकिंग बर का, नॉट आयकिंग. काकांनी परस्पर उत्तर दिलं. कीप इट अप काकू, कीप इट अप. अरे कसलं कीप इट अप? हे काय शिकायचं वय आहे का? काकू असं म्हणायचं नाही. माणूस हा अखेरच्या श्वासापर्यंत विद्यार्थीच असतो. कोण म्हणतं असं? बरेच मोठे लोक सांगून गेलेत असं. खरंय रे बाबा, खरंय. मी आयुष्यभर खूप शिकले. खरं तर आयुष्याने मला खूप शिकवलं, अजूनही शिकतेच आहे. बरं काकू, तुझी परीक्षा कधी आहे? आता काय शाळेचं बोलावणं येईल तेव्हा. पण परीक्षा झाली तरी क्लास थांबवायचा नाही असं प्रेरणानं बजावून ठेवलंय रे. का काकू, काय व्याख्यानं बिख्यानं द्यायचा विचार आहे का काय? अरे व्याख्यानाचं काय, व्याख्यानं ती मला नेहमीच देत असते. काकांनी तेवढ्यात बोलून घेतलं. कसली हो व्याख्यानं दिली तुम्हाला? तुला व्याख्यानांना विषय थोडाच लागतो. काका, तुमच्यासारखा श्रोता मिळाला ना की काकूंना काय बोलू, किती बोलू असं होऊन जात असणार बघा. काकू, तुम्ही ना यापुढे इंग्लिशमधनं व्याख्यानं झोडत जा. ए बाबा, त्या प्रेरणाला नवीन नवीन आयडिया देऊ नकोस रे बाबा. आधीच पालवी बरोबर इंग्लिशमध्ये बोलायची माझ्यावर सक्ती झाली आहे. गोकर्ण, तुझ्या काकूच्या बा बा, ब्लॅक शिप, रेन रेन, गो अवे ह्या सगळ्या कविता तोंडपाठ झाल्यात बरं का रे. कविता नाहीत. बरोबर आहे तुझं, कविता नाहीत त्या, राईम्स आहेत, राईम्स. म्हणून दाखवू? नाही नाही, नको नको काकू, नंतर कधीतरी. आता येतो मी, मला उशीर होतोय काकू. गोकर्ण लगेच सटकला. काकूंना खरं तर ही असली गाणी मुळीच आवडत नव्हती. पाणी म्हणजे जीवन. पाऊस नाही पडला तर प्राणकंठाशी येतो. अशा पावसाला जारे 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 पावसा म्हणायचं, गो गो रेन अवे. काकूंना आपल्या जुन्या कविता इंग्रजीत आणायच्या होत्या, नातीला शिकवायच्या होत्या. बाळा जोजो रे, पप्पा सांगा कोणाचे अशी गाणी पालवीकडनं पाठ करून घ्यायची होती. पण प्रणालीने तिच्या मराठीवर बंदी आणली होती. म्हणून मग बालकवींच्या तारकांच्या गाण्याच्या एका कडव्याचं त्यांनी इंग्रजीत भाषांतर सुद्धा करून ठेवलं. नो वन इज हिअर, नो वन इज देअर, नो वन इज अराउंड, देअर इज अ सायलेन्स एव्हरीवेअर, यू मे कम अलॉंग, शाईंग लाफिंग वी शॅल प्ले, नो वन इज अराउंड. याचप्रमाणे देवा तुझे किती सुंदर आकाशचं सुद्धा, गॉड हाऊ ब्युटिफुल इज युअर स्काय, द ब्युटिफुल लाईट वी गेट फ्रॉम द सन, असं. पण प्रणालीने ते बाद करून टाकलं. मग बिचाऱ्या निर्मलाबाई स्वतःची ती गाणी गुणगुणत राहायला लागल्या. पण काकू या उतारत्या वयात इंग्रजी का बरं शिकत होत्या? नातीशी इंग्रजी बोलता यावं म्हणून. गंमत अशी की त्यांना इंग्रजीत बोलायची अजिबात हौस नव्हती. नातीबरोबर त्यांना मराठीतच बोलायचं होतं. 1-1.5 वर्षापूर्वी नात इथे राहायला आली तेव्हा हा घास काऊचा, हा घास चिवूचा याऐवजी धिस मॉर्सेल ऑफ क्रो, धिस मॉर्सेल ऑफ स्पॅरो असं म्हणताना काकूंच्याच ओठात घास अडकत होता. पण प्रेरणाची तशी सक्त ताकीद होती की पल्लवीशी इंग्रजी इंग्रजी आणि फक्त इंग्रजीतच बोलायचं. घरात सर्वजण तिच्याशी फक्त इंग्रजीतच बोलतील आणि ह्या अटीवर पालवीला त्या आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश मिळणार होता. लवकरच त्या शाळेत पालवीचा आईबाबांच्या बरोबर नाही तर आजी आजोबांच्या बरोबर इंटरव्ह्यू होणार होता. नशीब घरात नोकर चाकर नव्हते, नाही तर त्यांची काही खैर नव्हती. आता काकू इंग्रजी नाईलाजास्तव शिकत असल्या तरी या परिस्थितीला काही प्रमाणात त्या आणि जास्त प्रमाणात काका जबाबदार होते. खरं तर प्रतीकच्या लग्नाआधी काकांनी त्याला स्वतंत्र राहायला सांगितलं होतं. भास्कररावांनी त्याला स्पष्ट सांगितलं होतं, हे बघ प्रतीक, लग्न लागलं की तुझी वारात सरळ तुमच्या स्वतःच्या जागेत जाईल. नंतर तुम्ही अधूनमधून 1-2 दिवसांसाठी इथे येऊ शकता, पण आपण कायम एकत्र राहायचं नाही. तसं केल्यास भांड्याला भांडं लागतं, खुर्चीला खुर्ची आपटते, चपलेवर चप्पल पडते. मग वादावादी, मनात कटुता आणि नंतर वेगळं व्हायची बुद्धी होते. तोपर्यंत संबंधांना गेलेला तडा मग कुठल्या चिकट द्रावानं किंवा जगातल्या कुठल्या सिमेंटनं सांधला जात नाही. काकांनी इतक्या सोप्या सरळ भाषेत सांगितल्यावर ते खरं तर प्रतीकला पटून जायला हवं होतं, पण त्याच्या मनात काही शंका आल्या.
त्याने विचारलं, पण बाबा, पूर्वीच्या काळात एकेका घरात 30-30, 40-40 माणसं राहत असत, तेव्हा भांड्याला भांडं लागत नव्हतं का? तेव्हा तर सदैव तलवारींप्रमाणे भांड्याचा खणखणाट होत असला पाहिजे. प्रतीक असं काहीतरी बोलणार याची भास्कररावांना कल्पना होती. ते म्हणाले, हे बघ बाळा, तुला असं वाटणं साहजिक आहे, पण पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. वडीलधाऱ्यांच्या पुढे मान वर करून बोलण्याची लहानांची तेव्हा टाप नव्हती. त्या काळात कुटुंबात तेव्हा चर्चा बेरच्या होत नसत. वडीलधाऱ्यांनी आज्ञा करायची आणि लहानांनी त्या आज्ञेचं निमूटपणे पालन करायचं, ही त्या काळातली कौटुंबिक राज्य पद्धती होती. त्यामुळे सासू सुनेचं भांडण होत नसे. भांड्यांना पोचे न येता तीच भांडी पिढ्यानपिढ्या सेवा देत. आणि सुनेकडनं आमटीत जास्त मीठ पडलं किंवा अन्य कुठली आगळीक झाली तर तिला सरळ विहिरीत ढकलून मोकळं व्हायची सासूला मोकळीक असायची. बाबा, त्यावेळचं ठीक होतो. तेव्हा घराला लागून विहीर असायची. आता 1 BHK विहीर येणार कुठनं ना? तेव्हा आपण एकत्र राहण्यात धोका काही नाहीये. हे बघ प्रतीक, माझा मुद्दा तुझ्या लक्षात येत नाहीये. पूर्वीच्या सुना सहनशील असत. सासूबरोबर विहिरीकडे जाण्यात जीवाला धोका आहे हे माहीत असून सुद्धा त्या सासूच्या मागणं मुकाट विहिरीकडे प्रस्थान ठेवत असत. आत्ताच्या मुली असं करतील? उलट सासू कधी उशिरा झोपून उठण्यावरनं किंवा सारखं बाहेरचं मागून खाण्यावरनं थोडं काही बोलली तरी तिला आणि तिच्याबरोबर सासरा असल्यास दीर, नणंदा या सगळ्यांना 498 या कलमाखाली खडी फोडायला पाठवायला सून कमी करणार नाही. पण बाबा, मी आहे ना, माझ्यावर तुमचा विश्वास नाही आहे का? प्रतीक बाळ, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण उद्या तिने तुला सुद्धा अडकवलं तर मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? अहो बाबा, असं कदाचित कुठे कुठे घडत असेल, नाही असं नाही, पण सगळ्याच मुली काही त्यातल्या नसतात ना. अरे पण आमच्या नशिबी त्यातलीच आली, मग काय करणार? बाबा, पत्रिका बघून मग आपण पुढे जायचं. तुझी बायको पत्रिकेनुसार चांगली असली तरी शिकवणारे कोणीतरी भेटू शकतात ना तिला. विषयाची परीक्षा कशाला घ्यायची आपण? आणि तिने माझ्या एकट्यावर तो काय तुम्ही म्हणालात ते 498 प्रयोग केला, मग तेव्हा आम्ही बाहेर असणार ना. तुला सोडवण्यासाठी आम्ही काहीतरी खटपट करू शकू, पण सगळेच जण आत गेलो तर कोणी कोणाला सोडवायचं? बाबांचा हा मुद्दा बिनतोड होता, पण प्रतीकवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो म्हणाला, अहो 498 घाबरून आपण पळपुटेपणा करायचा हे काय माझ्या मनाला पटत नाही. अरे तितकंच नाही आहे ते. तुमच्या पिढीची जीवनशैली आणि आमच्या परंपरा, संस्कार यात महदांतर आहे. अहो पण बाबा, पिढ्यानपिढ्यामध्ये हे अंतर असायचंच ना. अंतर? अरे तुमची आत्ताची पिढी जे काही जगतीये ना, ते जंतर मंतर आहे, जंतर मंतर. वरचेवर हॉटेलिंग, बाहेर जायचा कंटाळा आला तर घरीच मागवून खायचं. मॅगी, पिझ्झा, बर्गर, चायनीज सारख्या अभारतीय पदार्थांवर सातत्यानं ताव मारायचा. रस्त्यावरची भेळ, पाणीपुरी, रगडा याच्यावर संध्याकाळची उपजीविका करायची. हे सगळं आमची पिढी नाही सहन करू शकत. अरे हे बघ, आज मी 60 पार केलेली असली तरी माझं हाडपेर बघ कसं अजून मजबूत आहे. नाही तर तुम्ही आजची पोरं 30च तुमची पोटं काय सुटतात, कमरा काय दुखतात. बाबा, आमच्या कमरा दुखण्याचा आणि वेगळं राहण्याचा संबंध काय आहे? तुम्ही कुठेही काही जोडताय बरं का. उलट आमच्या शारीरिक तक्रारी वाढत असल्यानं आम्हाला तुमची जास्त गरज आहे. काय बोलतोयस काय प्रतीक तू? आम्ही तुमच्याकडे म्हातारपणची काठी म्हणून बघायचं का तुम्ही आमचा आधार शोधायचा? हा? बाबांशी अधिक बोलण्यात अर्थ नाही म्हणून अशा वेळी प्रतीक तिथेच चर्चा थांबवायचा, पण ती सुद्धा पुन्हा कधीतरी सुरू करण्यासाठी. कारण आईबाबांना सोडून वेगळं राहायचा तो विचार करूच शकत नव्हता. पूर्वी 4-4 पिढ्या गुणगोविंदाने एकत्र नांदत, मग आता निदान 2 पिढ्यांनी एकमेकांना समजावून घेत एका छताखाली राहायला काय हरकत आहे, असा प्रश्न त्याला सारखा पडत होता. तसे वडील आणि मुलात मतभेद असतात. आईचं आणि मुलाचं चांगलं जमतं. आईला मुलाबद्दल जास्त माया असते हे प्रतीक जाणून होता. त्यामुळे तो आईशी या विषयावर आधीच बोलला होता, पण तिच्याकडनं सुद्धा त्याला कधी सकारात्मक प्रतिसाद मिळू शकलेला नव्हता. एकदा तर प्रतीक वैतागून आईला म्हणाला, आई, मी तुम्हा दोघांना नकोसा झालोय ना म्हणून तुम्ही दोघं मला दूर करतोय. त्यावर आई त्याला म्हणाली, हे बघ प्रतीक, उगाच डोक्यात राख घालून काहीतरी बडबड करू नकोस. तू शांत डोक्यानं विचार केलास ना तर आमचा निर्णय किती योग्य आहे हे तुला पटेल.
सासू सुनेचं भांडण हे तर सर्वकालीन वैश्विक सत्य आहे. मग उगाच एकत्र राहून भांडत करायचं. भांडण ही काही चांगली गोष्ट नाही आहे. सततच्या भांडणांमुळे तब्येती बिघडतात, घरातलं वातावरण गढूळ राहतं. हे बघ, आमच्याच नाही तर तुझ्यासाठी सुद्धा एकत्र राहणं हिताचं नाही आहे बाळा. अरे, आमच्या दोघींच्या भांडणात मधल्यामध्ये तुझा मृदंग होऊन जाईल. एकीकडून एक थप्पड, तिकडून दुसरी थप्पड. आईची बाजू घेतलीस तर तिकडे बायको वैतागणार, तुला मम्माच बॉय म्हणणार, आणि बायकोची बाजू घेतलीस तर आई तुला बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणणार. आई, अगं मी सारासार विचार करून योग्य तीच बाजू घेईन. तरी सुद्धा ते तसंच होतं. तुला योग्य वाटेल ते आम्हाला अयोग्य वाटू शकतं. आई, बाबा आणि तू ना नकारात्मक विचार करताय. शिवाय तू आणि सून सलोख्यानं राहिला तर आपल्या चौघांचा आणि पुढे वाढणारा 5-6 जणांचा संसार नक्की सुखाचा होऊ शकेल. तू सुनेला समजून घेतलंस, गप्प राहिलीस तर भांडणं होतील कशी? टाळी एका हातानं वाजत नाही ना आई. खरंय बाळा तुझं म्हणणं, पण अति झालं तर टाळी वाजवायला हात शिवशिवणार ना. खरं तर आत्तांच्या मुलीचं वागणं बघितलं ना तर एक हात टाळी वाजवायला नाही तर मुस्कटात द्यायला शिवशिवतो. म्हणजे आई, तू सुनेच्या श्रीमुखात भडकवणार? नाही रे बाबा, माझी काय हिंमत. आत्ताच्या सासवांना निमूट सगळं बघत बसावं लागतं. म्हणजे आत्ताच्या मुली इतक्या वाईट आहेत का गं? मुली वाईट नसतात रे. प्रतीक, मला सांग, पूर्वीचे संसार सुखाचे का असत? आता ते माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहिती. सांगते. नवऱ्याला खुश करण्याचा मार्ग त्याच्या जिभेवरनं आणि पोटातनं जातो हे आम्हा बायकांना पक्क ठाऊक होतं. तसं आमच्या आईने आम्हाला शिकवलेलं होतं. म्हणून तर आमच्या आया आम्हा पोरींना 8-9 वर्षापासून स्वयंपाकघरात ओढत आणि आपल्या हाताखाली तयार करत. त्यामुळे नवऱ्याच्या खाण्याच्या आवडीनिवडी पुरवण्याला आम्ही सक्षम बनत असू. आत्ताची मुलगी सुगरण असायची अपेक्षा नाहीच आहे, पण तिला साधा गरजेपुरता तरी स्वयंपाक करता येतो का रे? अगं आई, असली भलती सलती अपेक्षा कशी काय करते तू? अगं, हल्लीच्या मुली खूप शिकतात, मुलांपेक्षा जास्त मार्क मिळवतात, त्यांच्या पुढे निघून जातात. त्यांनी स्वयंपाकघरात अडकून आपला वेळ आणि मेंदू का वाया घालवायचा? हे बघ प्रतीक, मुली जात्याच हुशार असतात. अभ्यासात प्रावीण्य मिळवून सुद्धा त्या अन्य कौशल्य सुद्धा अंगी बाणवू शकतात. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचं त्यांना निसर्गाचंच वरदान असतं. पण आत्ताच्या आया मुलींना मुलाप्रमाणे वाढवतात आणि मग त्या मुली मुलांप्रमाणे सिगरेट काय ओढतात, दारवा काय पितात. आई, तू म्हणजे टोक गाडतेस बरं का. उद्या तू म्हणशील लग्नाआधी त्या लग्नानंतरचं सुद्धा सगळं काही करून मोकळे झालेल्या असतात. नाही म्हणजे तशा कोणी नसतात असं नाही, पण ते प्रमाण आज तरी अत्यल्प आहे. आणि आई, अगं आपण चांगल्या घरातली मुलगी आणायची ना. प्रतीकला आईचं सगळंच पटलं नाही, तरी स्वयंपाकाबद्दल ती जे काही बोलली ते त्याला मान्य झालं. आताच्या मुलींना सहसा स्वयंपाक करता येत नाही हे सत्य होतं त्याच्या मते. मग संसार सुरू झाल्यावर त्यांना तांदळात पाणी किती आणि डाळ कशी शिजली हे विचारायला 100 वेळेला आईला फोन करावा लागतो. मग नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ ती कुठनं करणार? प्रतीकला लग्नानंतर आईकडे राहावंसं वाटत होतं, ते सुद्धा प्रामुख्यानं याचसाठी. निर्मलाबाई मुलाला खायला घालून घालून कंटाळल्या होत्या असं नाही. सून आल्याबरोबर मुलाबरोबर तिच्या आवडीनिवडी, तिची खाण्याची हौस पुरवावी लागणार, आणि दोघांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्या तर त्यात आपल्या कमरेचं धिरडं होऊन जाणार ही त्यांना भीती आहे. आत्तापर्यंत नोकरी सांभाळूनही त्यांनी रांधा वाडा उष्टी काढा हे जमवलेलं होतं. सासू सासऱ्यांची बोलणी खात त्यांची सेवा करण्याचं कर्तव्यसुद्धा त्यांनी पार पाडलं होतं. लग्नानंतरची 35 वर्ष त्यांनी संसारासाठी अक्षरशः देह झिजवलेला होता. आई रिटायर होते हे त्यांना आता प्रत्यक्षात आणायचं होतं. आता स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष पुरवत अगदी तब्येतीत जागायचं असं त्यांनी पक्क ठरवलेलं होतं. आत्तापर्यंत लॉकरमध्ये ठेवून दिलेल्या स्वतःच्या हौसेमौजेला त्यांनी बाहेरचा वारा दाखवलेला नव्हता, तो वारा त्यांना दाखवायचा होता. त्यांना नवऱ्याबरोबर कुठे कुठे पर्यटन करायचं होतं. भारत देश पालथा घालून झाला की विदेशवारी आणि जमल्यास वाऱ्या करायच्या होत्या. त्यांच्यासमोर मैत्रिणी वीणाचं उदाहरण होतं. लग्नानंतर मुलं संसार यातनं स्वतःकडे बघायला तिला कधी उसंत मिळाली नव्हती. आता लग्नानंतर मुलगा वेगळा न झाल्यामुळे ती घरकामाच्या रागाड्यात पुरती गाडली गेली होती.
आधी कामात राहूनही आनंदी असणाऱ्या वीणाची आता अक्षरशः पिपाणी झाली होती. ती जगण्याचा सूरच हरवून बसली होती. हरवलेला सूर शोधण्याचा विचार करण्यासाठी सुद्धा तिच्याकडे वेळ राहिलेला नाही आता. तिला ठेच लागू नये, आपण शहाणं न होणं हा मूर्खपणा ठरेल याविषयी निर्मलाबाईंच्या मनात संदेह नव्हता. आणि त्यामुळेच प्रतीकच्या डोक्यातलं एकत्र राहण्याचा खूळ काढून टाकायचा त्याने निर्धार केलेला होता. विशेष म्हणजे भास्करराव सुद्धा या मुद्द्यावर त्यांच्याशी सहमत होते. निर्मलाबाईंच्या दृष्टीनं ते एक आकरीत होतं, पण ते घडलं होतं हे मात्र खरं. आयुष्यभर कधी संसारी पुरुष स्वभावानुसार तर कधी गंमत म्हणून भास्करराव प्रत्येक बाबतीत निर्मलाबाईंच्या विरोधातच भूमिका घेत आलेले होते. मग यावेळी ते त्यांच्या बाजूनं कसे काय उभे राहिले? लोणचं पक्क मुरल्याची ती खूण होती का? हां, तेही होतंच, पण त्याला व्यवहारातलं आणखीन एक कारण होतं. 3 खणी जागेत आणखीन एकीची भर पडल्यावर मोठी अडचण येणार होती. शयनगृह तरुण दाम्पत्याला बहाल करावं लागणार होतं. त्यामुळे भास्कररावांना सक्तीचा पलंग संन्यास घडणार होताच, पण सकाळच्या प्रहरची अत्यावश्यक वस्त्र मुलाच्या खोलीत अडकली तर मग सगळाच खोळंबा. निर्मला गृहकृत्यात अधिक व्यस्त झाल्यावर भास्कररावांना तिची कसलीही मदत होणार नव्हती. शर्टाचं तुटलेलं बटण सुद्धा त्यांना स्वतःला लावायला लागणार होतं. शिवाय रोजचा बाजारहाट त्यांच्या गळ्यात पडणार होता. या विचारानं भास्कररावांचं डोकं गरगरायला लागलं. त्यामुळे त्यांनी वेगळी जागा घेऊन मगच बोहल्यावर चढायची प्रतीकला ताकीद देऊन टाकली. बिचारा प्रतीक. वेगळं राहावं लागेल म्हणून आयुष्यभर असाच राहण्याचा पर्याय तो स्वीकारू शकत नव्हता. आणि छोटंसं घर घेणं आता गृहकर्जामुळे सोपंही झालंय. प्रतीकला पटवण्यात गोकर्णाचाही हातभार लागला होता. गोकर्ण हा भास्कररावांच्या मित्राचा मुलगा. हा मित्र आणि त्यांची बायको कधीतरी एका माच्या नादाला लागली आणि गोकर्णाला त्याच्या मामाकडे सोपून दोघं माच्या आश्रमात जाऊन राहिले. तेव्हापासनं गोकर्णवर भास्कररावांनी मायेचं छत्र धरलेलं होतं. यथावकाश प्रतीकच्या 2चे 4 झाले. आई बाबा सांगत होते ते आपल्या हिताचंच आहे हे त्याला आता पटायला लागलं. त्यामुळेच तो आता सुट्टीच्या दिवशी सूर्य माथ्यावर येईपर्यंत प्रणालीबरोबर निद्रा सुख उपभोगू शकत होता. ते दोघं वरचेवर नवीन नवीन हॉटेलांची चव घेऊ शकत होते. दोघं हवे तेव्हा 2 दिवसांसाठी तिच्या माहेरी जाऊन राहू शकत होते. रात्री कितीही उशिरापर्यंत मनसोक्त टीव्ही सुख उपभोगू शकत होते. थोडक्यात स्वर्गसुख याहून अधिक काय वेगळं असतं? आईबाबांबरोबर राहून हे स्वातंत्र्य, ही नवनवलाई अनुभवायला मिळणं केवळ अशक्य होतं. असं सगळं छान चाललं होतं, पण सगळे दिवस थोडेच सारखे असतात. एकदा प्रणाली प्रतीकला म्हणाली, लवकरच आपली ही गंमत जम्मत संपुष्टात येणार आहे. का गं? कुणा ज्योतिषाला कुंडली दाखवलीस का रस्त्यावरच्या पोपटानं सांगितलं? अरे हातच्या काकणाला पोपट आरसा कशाला पाहिजे? लवकरच मी आई आणि तू बाबा होणार आहोत. अरे काय सांगतेस काय? असं म्हणून प्रतीकने तिला उचललं, 3 गिरक्या घातल्या. पण मला सांग, 3रं आलं म्हणून आपलं स्वातंत्र्य लगेचच कसं काय संपेल? त्याला कळायला लागेपर्यंत काही वर्ष जातील ना. अरे त्याला कळलं नाही तरी आसपास मोठी माणसं असणार ना. आता राजा राणीच्या संसारात मोठी माणसं आणली कुठनं? प्रतीक, तुला काहीच कसं कळत नाही रे. मी एकटी बाळाला सांभाळू शकणार आहे का? मला माझं करिअर नाही आहे. आत्ताच मला ऑफिसमध्ये किती उशीर होतोय. जबाबदाऱ्या वाढत जातील तसा आणखीन उशीर होत जाणार. शिवाय रात्री बाळाची नॅपी बदलत राहा, त्याला पुन्हा पुन्हा झोपवा, त्याला बरं नसलं की रात्र रात्र जागवा, हे सगळं मला जमणार आहे का? म्हणजे मग तुझं म्हणणं काय आहे? आपल्याला आईबाबांकडे राहायला जावं लागणार. आईबाबांकडे? माझ्या का तुझ्या? अरे अर्थात तुझ्या. माझ्या आईला हे काही जमणार नाही, तिचे पाय दुखतात. अरे बापरे, आईबाबांना विचारावं लागेल. अगं ते एकत्र राहायच्या अगदी विरोधात आहेत म्हणून तर आपण ही जागा घेतली ना. हे बघ प्रतीक, तुझ्या आईबाबांचे लाड खूप झाले. त्यांना आता ही जबाबदारी स्वीकारावीच लागेल. नातवंडांचं करायचं नव्हतं तर मग मुलाचं लग्न तरी कशाला लावून दिलं त्यांनी? आता यावर प्रतीककडे काय उत्तर असणार? तसंही तिचं प्रत्येक बोलणं त्याला पटतच होतं. तिच्या म्हणण्यावर विचार करायची त्यांनी कधी स्वतःला सवय लावूनच घेतलेली नव्हती. पण आईबाबा थोडंच त्याचं अनुकरण करणार होते. त्यामुळे त्यांना कसं पटवायचं हा यक्षप्रश्न प्रतीक पुढे उभा राहिला.
त्यांना समजावण्याचे वेगवेगळे पर्याय तो तपासायला लागला, पण त्याला एकही पर्याय समर्थ वाटत नव्हता. आईबाबांकडे जाताना त्याला वाटेत रामाचं मंदिर दिसलं. त्यांनी आत जाऊन रामालाच साकडं घातलं. बाहेर पडल्यावर त्याच्या लक्षात आलं की राम तर पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानणारा, तो आपल्या कसं काय उपयोगी पडेल. मुलाची इच्छा मानणारा एकही देव आपल्याकडे नसावा याचं त्याला फार वाईट वाटलं त्यावेळी. पण श्रीरामानं भास्कररावांच्या कानात काय सांगितलं कोणास ठाऊक, ती आनंदाची बातमी ऐकून ते बेहोश झाले, पेढे आणायला बाहेर पळाले. निर्मलाबाई त्यावेळी बाहेर गेल्या होत्या. सुरुवात चांगली झाली म्हणजे अर्धं काम फते झालं, अशा अर्थाची इंग्रजी म्हण आठवून प्रतीकचा आत्मविश्वास वाढला. पिताश्री आल्यावर प्रतीकनं उरलेली अर्धी बातमी सांगितली. अगदी क्षणभर विचार करून भास्करराव ओरडले, अरे मग काय त्याच्यात, या की दोघं इथे राहिला, घर कसं अगदी भरून जाईल, बोला कधीपासून येतोय. नाही, अजून तसा वेळ आहे बाबा, मी फक्त आधी विचारून घेतलं. बहुतेक ना बाळाला घेऊन आम्ही इथे येऊ. थँक्यू बाबा, धन्यवाद, शुक्रिया. लांब राहिल्यावर नात्यातला गोडवा कायम राहतो असं बाबा पूर्वी म्हणाले होते, ते आता प्रतीकला पटलं. पण आता जवळ आल्यावर काय होणार हा प्रश्न लगेच त्याच्या डोक्यात आला. पण पुढचं पुढे असा विचार करून त्यांनी तो विचार सोडून दिला. पण भास्करराव इतक्या सहजासहजी प्रतीकच्या गळाला कसे काय लागले, त्याला बरी कारणं होती. मध्यंतरीच्या काळात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं होतं. प्रतीकच्या लग्नानंतर आधी ठरल्याप्रमाणे दोघांचं पर्यटन सुरू झालं. आधी दक्षिणेत जाऊन आले, नंतर त्यांनी चारधाम यात्रा केली. दोघांनाच कंटाळा येईल म्हणून, तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं सोबत आणखीन कोणी असलेलं बरं म्हणून निर्मलाबाईंनी आपली मैत्रीण गीताला विचारलं. ती त्याचे पती साहेबराव यांच्या सकट आली. निर्मला गीताच्या सतत गप्पा चालत. भास्कररावांनी साहेबरावांशी गप्पा मारायचा प्रयत्न करून बघितला, पण त्यांना बोलायची अजिबात हौस नाही. ते सारखं देवाचं नाव घेत स्वस्थ बसून राहत, विचारलेल्या प्रश्नाचं शक्यतो एका शब्दात उत्तर देत, दुसरा शब्द नाही. कदाचित शब्दानं शब्द वाढत जाईल अशी त्यांना भीती वाटत असावी. मग भास्करराव कंटाळून गेले. जम्मू काश्मीरचा विषय निघाल्यावर त्यांनी साहेबरावांना वगळण्याची अट घातली, मात्र गीता त्यांना चालणार होती. पण त्यामुळे निर्मलाबाईंना वेगळा संशय आला आणि पर्यटनाची तिसरी झाली. परदेशी वारी एखाद्या प्रवासी कंपनीतून करायचा निर्णय त्या दोघांनी घेतला. पण वर्षाचे 365 दिवस कोणी पर्यटन करत नाही ना. घरी त्यांचा वेळ जाता जात नव्हता. प्रतीक घरी असताना निर्मलाबाईंचा सकाळचा वेळ त्याच्यासाठी नाश्ता करण्यात, त्याचा डबा भरण्यात जात होता. संध्याकाळ भोजनाच्या तयारीत जात होती. आता दोघांचा स्वयंपाक, त्याला कितीसा वेळ लागणार. त्यात वयोमानानुसार दोघांचा आहार कमी झालेला. परिणामी निर्मलाबाईंना बराच वेळ मोकळा मिळायला लागला. संध्याकाळी दोघं फिरून येत. बरं, झोपेचे 6-7 तास सोडले, टी व्हीचे आणखीन 5-6 तास सोडले, तरी 10-12 तास उरत ना. मग इतका वेळ दोघं बोलणार कुठल्या विषयावर. निर्मलाबाई मग बराच वेळ त्यामुळे मोबाईलवर मैत्रिणींशी गप्पा मारायला लागल्या. शिवाय नाटक सिनेमावरचा खर्च वाढला. गोकर्ण अधूनमधून यायचा, तेवढाच विरंगुळा. थोडक्यात फक्त दोघांच्या संसाराला भास्करराव मनस्वी कंटाळले होते. त्यामुळे घरात आणखीन माणसं येणार या कल्पनेनं ते खुश झाले. निर्मलाबाई त्यावेळी तिथे नसल्यामुळे ते त्यांचं मत घेऊ शकले नाहीत. त्यांच्यासाठी ते थांबले नाहीत. किंबहुना आपण आजोबा होणार या आनंदात ते सगळं जग आणि विशेषतः निर्मलाबाईंना सुद्धा विसरून गेले. निर्मलाबाई आल्यावर आधी त्यांनी निर्मलाबाईंना तू लवकर आजी होणार ही बातमी दिली. त्या आनंदानं नाचल्या बिसल्या नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर खुशी दिसल्यावर भास्कररावांनी पुढची बातमी फोडली. ती बातमी ऐकून मात्र त्या मटकन खाली बसल्या आणि त्यांनी विचारलं, आणि तुम्ही त्याला हो म्हणालात? अगं, वंशवृद्धीच्या आनंदाच्या भरात मी हो म्हणून गेलो गं. आणि तसंही आपल्याला एकटेपण जाणवायला लागलंच आहे की. अहो, एकटेपणावर हा तोडगा आहे का? कर्म माझं, तुम्ही सगळेजण मिळून आता माझी वीणा करणार. पुढचं संसार चित्र डोळ्यांसमोर येऊन निर्मलाबाईंच्या तोंडून शब्दच फुटेना. मैत्रिणींशी बोलल्यावर मात्र सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि मग त्यांनाही नातवंड घरात यावं असं वाटायला लागलं. आईबाबांची जागा मग लहान पडेल म्हणून मग लवकरच दोन्ही जागा काढून एकच मोठी जागा घेण्यात आली. बाळाच्या जन्मानंतर 1.5 महिन्यात प्रणाली स्वतःच्या आईकडनं सरळ प्रतीकच्या आईकडे आली.
पुढे वर्षभरात पालवीच्या शाळा प्रवेशाचे प्रयत्न सुरू झाले. तिला आंतरराष्ट्रीय शाळेत घालायचं पक्क झालं. प्रतीक, प्रणाली मुख्याध्यापिकेला भेटून आली आणि पालवीशी घरातल्या सगळ्यांनी इंग्रजीतच बोलायचं या त्यांच्या अटीवर काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली. निर्मलाबाईंनी नोकरी केली होती, पण त्यांना इंग्रजी बोलायचा सराव नव्हता. मग त्यामुळे त्यांना इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये नाव घालायला लागलं. गोकर्ण त्यांना शुभेच्छा देऊन गेला ना, तो तेव्हा. हे सगळं इंग्लिश काकूला लवकर बासनात गुंडाळून ठेवावं लागणार याची त्या बिचाऱ्याला काय कल्पना. गोकर्ण नोकरीच्या शोधात होता. त्याला मनाजोगती नोकरी मिळत नव्हती. प्रतीकने त्याला आपल्या कंपनीत चिकटवून टाकलं. इतकंच नाही तर गोकर्णाला 5-6 महिन्यात एका प्रोजेक्टवर 2 वर्षांसाठी सिंगापूरला जायची संधी मिळाली. तो इतका खुश झाला की प्रतीकचे उपकार आपण या जन्मी फेडू शकणार नाही असं त्याला वाटलं. त्यावर प्रतीक म्हणाला, हे बघ, उपकार फेडायची तशी काही आवश्यकता नाही आहे, पण एक लक्षात ठेव, देव कधी कधी याच जन्मात तशी संधी देतो. ती संधी मात्र आपण वाया दावडायची नसते. अरे, हे मी लक्षात ठेवीन, गोकर्ण म्हणाला खरं, पण त्यावेळी आपल्याला कात्रीत पकडायला खरोखरच अशी संधी येणार आहे याची त्याला कल्पना असणं शक्य नव्हतं. गोकर्ण सिंगापूरहून परतल्यावर काकूला भेटायला आला तेव्हा काकू पालवीशी चक्क मराठीत बोलत होत्या. अरे काकू, तुमच्या इंग्लिशचं काय झालं? पूर्वीची आठवण होऊन गोकर्णानं विचारलं. इंग्लिश गेलं रे चुलीत. काकू वैतागल्या. अहो का काकू, काय झालं? अरे इंग्लिशच नाही बाबा, सगळंच चुलीत गेलेलं आहे. काकाच असं म्हणाल्यावर मामला अति गंभीर आहे हे गोकर्णाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मामला खरोखर गंभीर होता. पालवी 1.5 वर्षाची असल्यापासून प्रणाली वरचेवर प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जात होती. तिच्याबरोबर नेहमी तिचा एक सहकारी असायचा. इथे आल्यावर सुद्धा दोघांचं व्हॉट्सअपवर सतत संभाषण चालू असायचं. या प्रकारानं वैतागून जाऊन केवळ आणि केवळ प्रणालीला धडा शिकवण्यासाठी प्रतीकनं एका पंजाबी कुडीशी संधान बांधलं. या प्रकारानं प्रतीक प्रणालीच्या कडाक्याचं भांडण झालं. त्याचं पर्यवसान घटस्फोटात झालं. खरं तर दोघांचंही बाहेर प्रेम भीम काही नव्हतं, वरवरचे संबंध होते. पंजाबनं मात्र प्रेम गंभीरपणे घेतलं. प्रतीकचं नाटक त्याच्या अंगलट आलं. प्रतीक हा शादीशुदा आहे हे त्या कुडीनं घरी सांगितलं नाही आणि पंजाबी धटिंगाणांना सांगण्याची प्रतीकची हिंमत होणं शक्यच नव्हतं. ती प्रतीकला सरळ पंजाबमध्ये घेऊन गेली. तर प्रणाली, आता तुमची नात तुम्हीच सांभाळा असं सांगून घरातनं निघून गेली आणि लगेच दुसऱ्या विवाहात स्थिर झाली. पालवीच्या संगोपनाची जबाबदारी अशा रीतीनं भास्करराव आणि निर्मलाबाईंच्यावर आली आहे. प्रतीकला लहानाचं मोठं केलं ते त्या वयात सहजपणे होऊन गेलं. आता पुनश्च हरिओम म्हणायची त्या दोघांवर पाळी आली आहे. भास्करराव तर म्हणाले, हरिओम कसलं, हरीच्या नावानं बोंब मारायची पाळी आली आहे. गोकर्ण गंभीर होऊन सगळं ऐकत होता. काका म्हणाले, हे बघ, आता आम्हा तिघांना तूच आहेस गोकर्ण. आमच्या मागे या पोरीची जबाबदारी तुझी आहे बरं. हे ऐकून गोकर्ण एकदम चिंता मोडमध्ये गेला. अरे कसला विचार करतोयस गोकर्ण? काकांनी गोकर्णाला जागं केलं. नाही, असं जो विचार करतोय, प्रतीक असं कसं काय करू शकतो? पोटच्या मुलीला तुमच्या गळ्यात बांधून तिचे आईबाप निघून कसे जाऊ शकतात? गोकर्ण याहून अधिक काही बोलू शकत नव्हता. त्यामुळे काकांना तुम्ही मुळीच काळजी करू नका, मै हूं ना असं सांगून दिलेल्या वचनाची पूर्ती करावी. तर गेल्या 2 वर्षातली नेट प्रेयसी त्याच्या हातातनं निघून जाणार होती. कालच प्रत्यक्ष भेटीत गोकर्णनं तिला आपण जगात एकटेच आहोत हे सांगितल्यावर उत्स्फूर्तपणे ती त्याच्या मिठीत शिरली होती. आता फक्त त्यांच्या लग्नाची तारीख ठरणं तेवढं बाकी होतं. श्रोते हो, ही होती सुधीर सुखटणकर सरांची कथा अंतर छे जंतर मंतर. ही कथा आहे त्यांच्या पेडगावच्या गोष्टी या कथासंग्रहातली. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. आत्ता वरती उजव्या हाताला तुम्हाला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक केलं तरी चॅनल सबस्क्राईब करता येईल हे ध्यानात करा. लगेच फोटोला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.